नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वीच्या इंग्लिश सिलेबसमधील 1.2 ऑन टू द समिट वी रीच द टॉप हा लेसन बघणार आहोत. हा लेसन तेनझिंग नॉर्गे यांनी जो माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे त्याविषयी त्यांच्या संपूर्ण घटना त्यांनी कशा पद्धतीने तो सर केला हे सांगितलेलं आहे. हा लेसन म्हणजेच एक आर्टिकल आहे ज्याला आपण लेख असं म्हणतो. चला तर मग सुरुवात करूया आपल्या लेसनला. ऑन टू द समिट वी रीच द टॉप. तेनझिंग नॉर्गे was born in 29th May 1914 and died in 9 May 1986, known by birth as Namgyal Wangdi. तेनझिंग नॉर्गे यांचा जन्म 29 मे 1914 आणि 14मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 9 मे 1986 साली झाला. जन्मापासूनच त्यांना नॅमग्याल वांगडी म्हणून ओळखले जायचे. अँड ऑफन रेफर टू ॲज अ शेर्पा तेनझिंग, आणि तसेच त्यांना शेर्पा तेनझिंग म्हणून सुद्धा ओळखले जाते. वॉज अ नेपाली इंडियन शेर्पा माउंटेनियर. आणि हे जे तेनझिंग नॉर्गे आहेत हे नेपाली इंडियन होते आणि त्यांना माउंटेनियर म्हणजे माउंट म्हणजे एव्हरेस्ट किंवा शिखर, आणि पर्वत किंवा शिखर सर करणारे जे असतात त्यांना माउंटेनियर म्हणजेच गिर्यारोहक असे म्हणतात. He was one of the first two individuals known to reach the summit of Mount Everest, which he accomplished with Edmund Hillary on 29 May 1953. 29 मे 1953ला त्यांनी हा जो माउंट एव्हरेस्ट आहे तो त्यांनी पार केलेला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र किंवा त्यांच्या सोबती एडम्युंड हिलरी हे सुद्धा होते आणि ह्या दोघांनीही हा माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. पुढे खाली त्यांनी जे काही त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत ते दिलेले आहेत ते आपण पाहूयात. सिरियल नंबर ऑनर म्हणजेच पुरस्कार, त्यानंतर आहे मेडल म्हणजे त्यांना कोणत्या साली हे मेडल मिळालेले आहे. ऑनर्ड बाय ते कोणाकडून देण्यात आलेले आहे किंवा कोणत्या क्लबकडून त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि फॉर म्हणजे त्यांना कशासाठी कोणत्या कामगिरीसाठी हे पुरस्कार मिळालेले आहेत. तर फर्स्ट आहे टायगर मेडल इन 1938. टायगर मेडल हे त्यांना 1938मध्ये बाय हिमालयन क्लबकडून मिळालेलं आहे. आणि कशासाठी मिळालेलं आहे तर थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन. तर त्यांची जी थर्ड एव्हरेस्ट एक्सपिडिशन म्हणजेच मोहीम, आणि ह्या मोहिमेसाठी किंवा ह्या कामगिरीबद्दल त्यांना टायगर मेडल देण्यात आलेले आहे. स्टार ऑफ नेपाल किंग 1953 हा जो मेडल आहे स्टार ऑफ नेपाल किंग हा त्यांना 1953मध्ये किंग त्रिभुवन ह्यांच्यातर्फे देण्यात आलेला आहे. आणि हे कशासाठी मिळालेलं आहे तर ऑल अकम्प्लिशमेंट. आता ऑल अकम्प्लिशमेंट्स म्हणजेच की त्यांनी जे काही अचीव केलेलं आहे किंवा त्यांची जी काही संपूर्ण त्यांनी कामगिरी केलेली आहे, जे काही अचीव केलेले आहे, ह्या सगळ्या कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि थर्ड आहे पद्मभूषण इन 1959 बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर ऑल अकम्प्लिशमेंट. पद्मभूषण हा पुरस्कार सुद्धा त्यांना 1959मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून देण्यात आलेला आहे. आणि जी काही त्यांनी उत्तुंग अशी कामगिरी केलेली आहे किंवा जे काही त्यांनी अचीव केलेलं आहे ह्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुढे आहे तेनझिंग डिस्क्राइब्स द क्लाइंब टू द टॉप अँड ऑल इव्हेंट्स ऑक्युअर्ड ड्युरिंग द हिस्टॉरिक क्लाइंब.
आणि तेन्झिंगचे हे जे काही वर्णन आहे हे इतिहासात सुद्धा आहे. म्हणजेच काय तर की त्याचं नाव हे इतिहासामध्ये कोरले गेलेले आहे. द आर्टिकल अल्सो डिस्क्राइब्स व्हॉट ब्रॉट हिम टू क्लाइम्बिंग माउंटन्स. आणि हा जो लेसन आहे हा टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेला जो लेख आहे त्या लेखामधून ही इन्फॉर्मेशन घेण्यात आलेली आहे. चला तर आता आपण लेसनला सुरुवात करूया. When we left Camp 9 on Friday morning, ज्या दिवशी किंवा कॅम्प 9च्या रात्री आम्ही शुक्रवारी सकाळी कॅम्प 9 आम्ही सोडलं. आय वॉज डिटरमाइंड टू गेट टू द टॉप ऑन धिस डे. डिटरमाइंड मीन्स डिसाईड ऑर स्ट्रॉंग डिझायर. आणि त्याच दिवशी आम्ही ठरवलं की आता काहीही झालं तरी आपल्याला त्या टॉपला जाऊन पोहोचायचे आहे. दॅट मॉर्निंग आय रिमेंबर थिंकिंग आय वॉज टू गेट टू द टॉप इवन इफ आय डाय. आणि मला चांगलं आठवते की शुक्रवारी सकाळी जेव्हा आम्ही कॅम्प 9 सोडलं त्या दिवशी मी माझ्या मनात विचार येऊन गेला की आता काहीही झालं तरी आपण हा माउंट एव्हरेस्ट पार करायचा. मरण जरी आले तरी आता घाबरायचं नाही. आय वॉज नॉट अफ्रेड टू डाय दॅट डे. अफ्रेड मीन्स फ्रायटेंड म्हणजे घाबरणे, की त्या दिवशी मी माझ्या मरणाला सुद्धा घाबरलो नाही. वी सेट आउट अर्ली अँड ऑल द वे फ्रॉम कॅम्प 9 टू द पीक वी अल्टरनेटेड. अर्ली मीन्स बिफोर द युजल टाईम दॅट अ पर्टिक्युलर इव्हेंट ऑर ॲक्टिव्हिटी हॅपन्स. की वेळेच्या आधी एखादी ॲक्टिव्हिटी घडते किंवा घडणे. की आम्ही वेळेच्या आधी उठलो, सगळं सेट आउट केलं आणि आम्ही मनाशी पक्क केलं की आता आपल्याला तो पीक मीन्स समिट, शिखराचं सर्वोच्च टोक. आणि अल्टरनेटेड मीन्स चेंजिंग अ प्लेसेस, की आम्ही कॅम्प 9मधून त्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत आम्ही अनेक जागा बदलल्या. आय विल टेक द लीड अँड देन हिलरी. आणि पुढे काय झाले की जसजसं आम्ही प्रवासाला सुरुवात केली तर कधी कधी काय व्हायचं की लीड म्हणजे आघाडी घेणे. कधी कधी मी स्वतः म्हणजेच तेन्झिंग पुढे जायचो आणि हिलरी मागे असायचा आणि कधी कधी हिलरी पुढे जायचं, मी मागे राहायचो. द मॅन हू फॉलोज when climbing has a difficult job both in climbing up and climbing down. Follow means to go, proceed or come after. आणि द मॅन की आम्ही एकमेकांना फॉलो करत होतो, एकमेकांच्या पुढे मागे चालत होतो. when climbing has a difficult job. Climbing means to move, go up towards the top of. की जेव्हा चढताना काय व्हायचं की चढणे आणि उतरणे, शिखर चढणे आणि शिखर उतरणे हे दोन्हीही डिफिकल्ट आहेत, त्याच्या इझी असं नाही. ही इज द अँकर. अँकर मीन्स टू कीप फिक्स. आणि आम्ही हे डोक्यामध्ये फिक्स केलेलं किंवा की आपल्याला सेफ्टी आणि आपली स्वतःची सेफ्टी बघून आपल्याला पुढे जायचं आहे. द मॅन गोईंग इन द लीड कट्स द स्टेप्स अँड ब्रेक्स द वे. आणि जसे आम्ही पुढे जायला लागलो आम्ही अनेक स्टेप्स कट केल्या किंवा आम्ही पार केल्या आणि पटापट आम्ही रस्ता कापू लागलो. इन माय पॉकेट आय हॅड 4 फ्लॅग्स. आणि माझ्या पॉकेटमध्ये 4 फ्लॅग्स होते. आता ते 4 फ्लॅग्स कोणकोणत्या देशांचे होते ते आपण पुढे बघू. व्हेन वी वेअर स्टील ॲट कॅम्प 4. आणि जेव्हा आम्ही कॅम्प 4मध्ये होतो तेव्हा कर्नल हंट गेव मी 3 फ्लॅग्स. तेव्हा कर्नल हंट्सने मला 3 फ्लॅग्स दिलेले होते. आता इथे आपण कर्नलची स्पेलिंग बघून घ्यायची आहे. दोज ऑफ ब्रिटन, द युनायटेड नेशन्स अँड नेपाळ. आणि ते 3 फ्लॅग्स कोणकोणत्या कंट्रीचे होते तर ब्रिटन,
United Nations and Nepal. We charge me with the duty of planting them on the top of the world. आता चार्ज मीन्स रिस्पॉन्सिबिलिटी, की कर्नल हंटने माझ्यावर जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी सोपवलेली होती. कोणती रिस्पॉन्सिबिलिटी होती तर प्लांटिंग देम ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. प्लांटिंग मीन्स टू पुट. पुट म्हणजे ठेवणे, की ज्या वेळेला तुम्ही शिखराच्या टॉपला पोहोचतील त्यावेळेला हे 3 फ्लॅग्स तुम्हाला तिकडे लावायचे आहेत किंवा ठेवायचे आहेत. These 3 flags are in your care, he said. आणि कर्नल हंटने काय सांगितलं त्यांना तर की हे जे 3 फ्लॅग्स आहेत ते तुम्हाला ह्यांची काळजी तुम्हाला करायची आहे किंवा ह्यांची जोपासना तुम्हाला करायची आहे. When you and Hillary reach the top, put them at the peak. आणि ते सांगतात की ज्या वेळेला तू किंवा आणि हिलरी जेव्हा टॉपला पोहोचतील तेव्हा हे 3 फ्लॅग्स तुम्हाला त्या पीकला म्हणजेच सर्वोच्च शिखरावर किंवा टॉपला ठेवायचे आहेत. आय एम शुअर दॅट यू अँड हिलरी आर गोइंग टू डू इट. आणि कर्नल हंट म्हणतात की मला पूर्ण खात्री आहे की तू आणि हिलरी हे काम नक्की करणार. I told Colonel Hunt that I was carrying the Indian flag with me. आणि मी म्हणजे शेर्पा तेन्झिंगने कर्नल हंटला सांगितले की मी माझ्यासोबत ह्या 3 फ्लॅग्स बरोबरच आपला इंडियन फ्लॅग म्हणजेच भारताचा झेंडासुद्धा माझ्यासोबत घेतलेला आहे. अँड आय वुड लाईक टू बी ऑन द टॉप विथ द अदर फ्लॅग्स. आणि इतर 3 फ्लॅग्स बरोबर मला आपल्या भारताचा फ्लॅगसुद्धा घ्यायला आवडेल. आय हॅड टू आस्क कर्नल हंट्स परमिशन इन हिज कॅपॅसिटी ॲज अ लीडर ऑफ द एक्सपेडिशन. द परमिशन्स मीन्स द ॲक्ट ऑफ अलाउविंग समबडीज टू डू समथिंग. परमिशन मीन्स परवानगी घेतली, की मी कर्नल हंट्सला विचारलं किंवा त्यांची परमिशन घेतली ॲज अ लीडर म्हणून, की ते ह्या एक्सपिडिशनचे ह्या मोहिमेचे लीडर आहेत आणि ते एक लीडर म्हणून मी त्यांची परमिशन घेतली. पुढे इंडियन फ्लॅग. आता इंडियन फ्लॅगविषयी काय दिलेलं आहे तर कर्नल हंट सेड बाय ऑल मीन्स आय एम ग्लॅड टू नो दॅट यू ब्रॉट अन इंडियन फ्लॅग. कर्नल हंट म्हणाले की हे सर्व ऐकून मला खूप आनंद झालेला आहे. मी ग्लॅड म्हणजे खूप आनंदित होणे, उत्साहित होणे की तू तुझ्यासोबत हा इंडियन फ्लॅगसुद्धा घेतलेला आहे. आफ्टर 1 hour ऑफ स्टेडी गोईंग वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस. स्टेडी मीन्स फिर्म किंवा सरळ, की आम्ही 1 तास जवळजवळ सरळ स्थिर असं चालत राहिलो आणि वी कट अक्रॉस फ्रॉम द साऊथ फेस. आणि आम्ही दक्षिणेकडचा पूर्ण भाग हा चालत पुढे निघालो. अँड स्टार्टेड अप द वेस्ट साईड वेअर वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. आणि त्यानंतर आम्ही वेस्ट साईड म्हणजे पश्चिमेकडे चालत निघालो तेव्हा वेअर म्हणजे तिथे वी हॅड टू पास अप अ स्टीप लाईन ऑफ रॉक्स. तिकडे दगडांच्या खूप लाईन्स होत्या किंवा खडकाळ असा भाग होता. दिस वॉज स्लो अँड डिफिकल्ट. आणि तिकडे आम्हाला आमचा जो चालण्याचा वेग आहे तो खूप मंद आणि डिफिकल्ट म्हणजे चालणं खूप आम्हाला कठीण झालेलं आहे. वन्स वी हॅड डिक्लेअर्ड दिस देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप. आणि आम्ही असं डिक्लेअर करतो की हे जे रॉक्स लाईन होत्या त्या एवढ्या कठीण होत्या किंवा तिकडे चालणं आमचं खूप कठीण झालेलं होतं. बट देअर वॉज नथिंग बॅरिंग अवर वे टू टॉप. बॅरिंग मीन्स प्रॉब्लेम. पण त्याच्या पुढे आम्हाला वाटत नव्हतं की ह्याच्या पुढे आणखी काही असे आम्हाला प्रॉब्लेम्स येतील. बट अ स्नो कवर्ड इन्क्लाइन. पण पुढे जसजसं वर गेलो तसतसं काय झालं की बर्फाच्या सुद्धा
बर्फाळ प्रदेशाला, आणि त्यात सुद्धा आम्हाला एवढं चालण्यासाठी काही वाटलं नाही जेवढं त्या दगडाळ खडकाळ भागातून आम्हाला जाताना डिफिकल्ट गेलं. स्लोपिंग लेस अँड लेस ॲज इट नियर द टॉप. स्लोपिंग मीन्स स्लँटिंग अप ऑर डाऊन. आणि तिकडे जसं टॉपला आम्ही पोहोचू लागलो तसं चढ उतार हा कमी होत गेला. These last 60 or 70 feet up the top were not very dangerous. आणि आम्ही त्या टॉपपासून 60 ते 70 फीट लांब होतो, पण आम्हाला तेव्हासुद्धा काही डेंजर असं वाटलं नाही. बट वी केप्ट अप द सेम स्टडी पेस मीन स्टेप. की जेव्हा आम्ही चालत होतो तेव्हा आम्ही काय केलं की आमची जी पावलं आहेत ती पावलं जशी आधी होती, जो चालण्याचा वेग होता तो आमचा कायम राहिला. अँड वी रीच द स्मॉल फ्लॅटन्ड समिट ऑलमोस्ट टुगेदर. द स्मॉल मीन्स लहान, किंवा फ्लॅटन्ड म्हणजे सपाट, टू मेक फ्लॅट. आणि जसं आम्ही वर किंवा त्या स्मॉल फ्लॅटन एखाद छोट्या टेकडीवर किंवा वर जाऊन सपाट भागावर पोचलो आणि आम्हाला वाटलं की आता आम्ही त्या शिखरावर ऑलमोस्ट पोचलेलो आहोत किंवा जवळपास त्याच्या आलेलो आहोत. ड्युरिंग द लास्ट 50 feet फ्रॉम द पीक, हिलरी अँड आय वेअर मुव्हिंग अबाउट 20 feet अपार्ट. आणि ज्या वेळेला त्या पीकपासून त्या शिखरापासून आम्ही 50 फूट लांब होतो त्यावेळेला हिलरी आणि माझ्यामध्ये फक्त 20 feet मीन्स 20 फूट अंतर दोघांमध्ये निर्माण झालेलं होतं. वी वेअर टाईड टुगेदर. आणि आम्ही दोघंही एका दोरीने किंवा रस्सीने बांधले गेलेलो होतो. मोस्ट ऑफ द टाईम द रोप वॉज लूज. आणि बऱ्याच वेळेला काय व्हायचं की ही जी रोप आहे, ही जी दोरी आहे किंवा रस्सी आहे, ही बऱ्याच वेळेला लूज व्हायची. बट व्हेन वी वेंट ओव्हर डेंजरस ग्राउंड वी ड्रू इट टॉट. आणि पण ज्या वेळेला आम्ही डेंजरस किंवा धोकादायक अशा भागातून प्रवास करायचो त्यावेळेला आम्ही ती दोरी टॉट मीन्स टाईटली स्ट्रेच, की जोराने किंवा घट्ट करायचो. धिस रोप वॉज अ सिम्बॉल. आता ही रोप किंवा ही जी दोरी आहे हे काय आहे, एक सिम्बॉल आहे. सिम्बॉल मीन्स एक प्रतीक आहे. इट टाईड अस टुगेदर, की ह्या दोरीने आम्हाला दोघांना एकत्र बांधून ठेवलेलं होतं. वन कुड नॉट मूव विदाऊट द अदर. टाईड मीन्स टू ब्रिंग ऑर कनेक्ट टुगेदर. त्यांना खरंच बांधलेलं तर ते होतेच, परंतु ते एकमेकांशी कनेक्ट होते आणि त्यामुळेच एकाशिवाय दुसरा हळू शकत नव्हता. वी वेअर नॉट टू इंडिव्हिज्युअल्स बट अ टीम. आणि त्यावरून ते म्हणतात की खरोखरच आम्ही दोघंही इंडिव्हिज्युअल्स नव्हतो, आम्ही वैयक्तिक नव्हतो, तर आम्ही एका टीम आहोत, आम्ही एकत्र आहोत, हे त्याच्यातून आम्हाला जाणवलंय. आय हॅव बीन आस्क्ड मेनी टाइम्स. आणि मला अनेक वेळेला विचारलं गेलं की हू वॉज फर्स्ट. पहिलं कोण किंवा पहिलं त्या शिखराला कोण पोहोचलं. व्हेन वी वेअर विदिन रीच ऑफ द समिट. ज्या वेळेला आम्ही त्या समिटला किंवा त्या शिखराच्या टॉपला पोचलो, आय डिड नॉट थिंक ऑफ हू वॉज गोईंग टू बी फर्स्ट. तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार आलेला नव्हता किंवा माझ्या मनामध्ये असा कोणताही विचार नव्हता की फर्स्ट कोण आलेलं किंवा फर्स्ट कोण पोहोचलेलं आहे. आय एम शुअर दॅट हिलरी वॉज नॉट थिंकिंग दॅट. आणि मला पूर्ण खात्री आहे की हिलरीच्या मनामध्ये सुद्धा हा विचार आलेला नसावा. क्लाइम्बिंग टेक्स ऑल युअर अटेन्शन. आमचं पूर्ण लक्ष हे आमच्या चढण्यावर किंवा आम्हाला फक्त ते शिखर पार करायचं आहे ह्याकडेच होतं. यू हॅव मेनी मोर इम्पॉर्टंट वॉरीज. वॉरीज मीन्स अनॉक्सिटीज. म्हणजेच की
इतरत्र लक्ष देण्यापेक्षा किंवा इतर विचार डोक्यामध्ये मनामध्ये आणण्यापेक्षा आमचं पूर्ण लक्ष होतं चढण्याकडे, किंवा आम्हाला हा शिखर पार करायचा आहे आणि तो सुद्धा एकदम सेफली, की आम्हाला आमची स्वतःची काळजी घेऊन हा शिखर पार करायचा आहे. व्हॉट डज इट मॅटर वेदर आय रीच द टॉप फर्स्ट ऑर हिलरी? आणि काय फरक पडतो की मी जरी फर्स्ट टॉपला पोहोचलो किंवा हिलरी जरी पोहोचलेला असला तरी सुद्धा. अवर मेन थॉट वॉज दॅट, आणि आमचा मेन उद्देश हा होता की बोथ ऑफ अस रीच द टॉप, की आम्ही दोघंही त्या टॉपला पोहोचलो किंवा आम्ही दोघांनीही माउंट एव्हरेस्ट पार केला. वी हॅड टू, आम्ही ते करून दाखवलं किंवा आम्ही केलं. वी कुडंट डू इट अलोन, वन कुडंट डू इट अलोन, आणि कुणीही एकटा हे शिखर पार करू शकत नाही. इफ देर हॅड बीन अ डिफरन्स ऑफ 1000 feet बिटवीन अस, देन वन कुड मेक द क्लेम दॅट ही वॉज फर्स्ट. आणि खरंच जर आमच्या दोघांमध्ये 1000 फूट अंतर असतं तर प्रत्येक जण एकमेकांना दावा केला असता की हा फर्स्ट आलेला आहे किंवा मी फर्स्ट पोहोचलेलो आहे. बट इवन देन, परंतु ओनली द मॅन बिहाइंड हिम कुड कन्फर्म द डिस्टन्स बिटवीन टू ऑफ देम. परंतु आमच्या मागून येणारे जी माणसं आहेत त्यांनीच आमच्यामधलं डिस्टन्स बघून सांगितलं असतं की फर्स्ट कोण पोहोचलेलं आहे. व्हेन वी रीच काठमांडू वी डिस्कवर्ड दॅट अ कॉन्ट्रोवर्सी हॅड अरायझन. आता कॉन्ट्रोवर्सी मीन्स पब्लिक डिस्कशन अँड ॲग्रीमेंट अबाउट समथिंग. तर ज्या वेळेला आपण एखादं काम करतो त्यावेळेला लोकांमध्ये चर्चा किंवा चर्चेचा विषय तो बनतो. आणि म्हणजे जेव्हा आम्ही काठमांडूला पोहोचलो तेव्हा आम्हाला असं जाणवलं की आता इथे लोकांमध्ये चर्चा सुरू आहे, किंवा कॉन्ट्रोवर्सी मीन्स डिसॲग्रीमेंट की वादविवाद सुरू झालेले आहेत. वी टॉक इट ओव्हर, आणि आमचं त्याच्यावर बोलणं सुद्धा झालं. आता कोणाकोणामध्ये बोलणं झालं? हिलरी, कर्नल हंट अँड आय. हिलरी, कर्नल हंट आणि शेर्पा तेन्झिंग यांच्यामध्ये बोलणं झालं. वी ॲग्रीड दॅट ऑल द टॉक्स वॉज चाइल्डिश मीन्स चाइल्ड लाईक, की लहान मुलांसारखं ते बोलणं आहे हे आम्ही सुद्धा मान्य केलं. सो वी मेड अ पॅक्ट अँड ईच ऑफ अस साइन इट इन द ऑफिस ऑफ प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल. आणि म्हणून आम्ही काय केलं की एक पॅक्ट केला. पॅक्ट मीन्स ॲग्रीमेंट, एक करार केला, आणि प्रत्येकाने प्राईम मिनिस्टर ऑफ नेपाल यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या करारावर साईन केली. इच वन साइंड हिज ओन स्टेटमेंट. प्रत्येकाने स्वतःच्या स्टेटमेंटवर, स्वतःच्या ओपिनियनवर साईन केली. आय हॅव अ कॉपी ऑफ हिलरीज स्टेटमेंट्स विच आय कॅरी इन माय पॉकेट. आणि मी हिलरीचं जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट माझ्या पॉकेटमध्ये घेऊन फिरतो. इट रीड्स, आणि ते काय स्टेटमेंट्स आहे ते आपण बघूयात. काठमांडू, जून 22, 1953. आता कधीचं आहे त्यांनी लिहिलेलं आहे की 22 जून 1953 प्लेस आहे काठमांडू. ऑन मे 29, 29 मे, तेन्झिंग शेर्पा अँड आय लेफ्ट अवर हाय कॅम्प ऑन माउंट एव्हरेस्ट फॉर अवर अटेम्प्ट ऑन द समिट. आता इथे हे हिलरीची वाक्य आहेत म्हणून आय म्हणजेच हिलरी, तेन्झिंग शेर्पा आणि आय म्हणजे हिलरी. आम्ही जेव्हा हाय कॅम्पमधून निघालो किंवा आम्ही डोक्यामध्ये जेव्हा विचार केला की आता आम्हाला काहीही करून हा शिखर पार करायचा आहे, आणि आम्ही तिकडून निघालो, कॅम्पमधून निघालो. ॲज वी क्लाइम्ड अपवर्ड्स टू द साऊथ समिट. आणि जसजसं आम्ही चढायला सुरुवात केली आम्ही दक्षिणेकडील भाग चढलो. फर्स्ट वन अँड देन द अदर विल टेक अ टर्न ॲट लीडिंग. आम्ही दक्षिणेकडचा भाग सोबत चढलो आणि नंतर काय झालं की प्रत्येकजण म्हणजे कधी कधी
हिलरी लीड घ्यायचा तर कधी शेर्पा तेन्झिंग. वी क्रॉस ओव्हर द साऊथ समिट. आम्ही साऊथ समिट म्हणजे दक्षिणेकडचं शिखर पार केलं. अँड मूव अलॉंग द समिट रिज. रिज मीन्स अ लॉंग रेज पोर्शन. आणि नंतर आम्ही पर्वतकडा किंवा पर्वतरांगेकडे वळालो. वी रीच द समिट ऑलमोस्ट टुगेदर. आणि त्यानंतर जवळपास आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे की टॉपला पोहोचतच आलेलो, म्हणजे जवळपास आम्ही त्या समिटला पोहोचलेलो आहोत. वी एम्ब्रॉस इच अदर ओवर जॉय ॲट अवर सक्सेस. आणि आम्ही हे सक्सेस मिळवलेलं आहे, ह्या आनंदामध्ये आम्ही एम्ब्रास केलं. एम्ब्रास मीन्स हग और होल्ड, की आम्ही दोघांनीही एकमेकांना मिठी मारली. देन आय टूक फोटोग्राफ ऑफ तेन्झिंग holding aloft the flags of Great Britain, Nepal, the United Nations and India, signed by E.P. Hillary. आता ते जेव्हा पोहोचल्यानंतर त्यांनी जे सक्सेस मिळवलेलं आहे त्याबद्दल त्यांना खूप आनंद झाला आणि दोघांनी एकमेकांना मिठी मारली. त्यानंतर हिलरीने तेन्झिंगचे फोटोग्राफ काढले, कारण तेन्झिंग हा त्याच्यासोबत नेलेले जे 4 फ्लॅग्स होते, ग्रेट ब्रिटन, नेपाल, द युनायटेड नेशन्स अँड इंडिया, हे जे फ्लॅग्स तो त्या समिटवर किंवा त्या शिखराच्या टॉपला जाऊन तिकडे हातामध्ये पकडलेले आहेत. आणि असा फोटो त्या हिलरीने तेन्झिंगचा काढलेला आहे. आता हे जे स्टेटमेंट होतं किंवा ही जी इन्फॉर्मेशन आपण वाचली ही हिलरीचं स्टेटमेंट आहे, जे शेर्पा तेन्झिंग आपल्या पॉकेटमध्ये कॅरी करतो. देर इज अनादर पेपर लाईक धिस इन इंग्लिश साइन बाय मी. आणि तिथे आणखी काही पेपर होते इंग्लिशमध्ये ज्याच्यावर मी साईन केल्या. दज वी विल नॉट टेक अ पार्ट इन एनी कॉन्ट्रोवर्सी. पण आम्ही कोणत्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये किंवा वादविवादामध्ये भाग घेतला नाही. ॲज द स्टेटमेंट असं सांगतो की हिलरी अँड आय एम्ब्रास व्हेन वी रीच द टॉप. हिलरी आणि मी म्हणजे शेर्पा तेन्झिंग, एम्ब्रास मीन्स आम्ही हग केला किंवा मिठी मारली. व्हेन वी रीच द टॉप, ज्या वेळेला आम्ही टॉपला पोहोचलो. वी डीड ॲज वेल ॲज अवर बल्की इक्विपमेंट विल लेट अस. बल्की मीन्स मॅसिव्ह किंवा व्हेरी बिग, अँड इक्विपमेंट मीन्स टूल ऑर मटेरियल, की आमच्या पाठीवर बॅगेमध्ये जे काही सामान होतं, इक्विपमेंट साधने, जे काही सामान होतं ते खूप आम्हाला जड झालेलं होतं. आणि ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने आम्ही तिकडे पोचल्यावर एकमेकांना आनंद व्यक्त केला. आय रिमेंबर सेईंग टू हिम. आणि मला चांगलं आठवते की मी त्याला म्हणालो वी हॅव डन इट, की आपण हे केलं. बट वी कुडंट हिअर. पण आम्हाला ते ऐकू आलं नाही किंवा आम्ही दोघांनीही नीट ऐकलेलं नाही. वी हॅड अवर ऑक्सिजन मास्क ऑन. कारण की आमच्या फेसवर, आमच्या चेहऱ्यावर किंवा आमच्या तोंडावर आमच्या ऑक्सिजनचा मास्क होता. फर्स्ट थॉट. आता फर्स्ट थॉट किंवा पहिला विचार काय आहे? माय फर्स्ट थॉट ऑन रिचिंग द टॉप वॉज अ सेन्स ऑफ ग्रॅटिट्यूड टू गॉड. ग्रॅटिट्यूड मीन्स थँकफुलनेस किंवा कृतज्ञता. ज्या वेळेला आम्ही पहिल्यांदा टॉपला पोहोचलो त्यावेळेला माझा विचार काय होता की मी पहिल्यांदा देवाचे आभार मानले. दॅट आफ्टर हॅविंग फेल्ड 6 टाइम्स, की 6 वेळा अपयश आल्यानंतर सुद्धा मी प्रयत्न केला. ही हॅड ब्लेस मी. आणि देवाचा आशीर्वाद किंवा देवाचा आशीर्वाद आपल्या मागे आहे. विथ फुलफिलमेंट ऑफ दिस डिझायर. आणि माझी इच्छा पूर्ण झाली. फुलफिलमेंट मीन्स अटेनमेंट, की आता माझी इच्छा परिपूर्ण झालेली आहे. आय हॅड हेल्ड सो लॉंग. माझी इच्छा परिपूर्ण झाली किंवा माझी इच्छा सफल झाली. आय प्लेस ऑन द समिट ऑफ ऑफरिंग टू गॉड
दॅट आय हॅड कॅरीड विथ मी. आणि मी माझ्यासोबत ज्या काही वस्तू कॅरी केलेल्या त्या सर्व मी देवाला तिकडे अर्पण केल्या. ऑफरिंग मीन्स अर्पण करणे. दिस इज इन अकॉर्ड विथ माय रिलिजन्स. अकॉर्ड मीन्स टू ॲग्री, की हे माझ्या रिलिजननुसार किंवा माझ्या धर्माच्या विचारसरणीला अनुसरून मी हे काम केलं. बोथ माय वाईफ अँड आय आर बुद्धिस्ट. माझी पत्नी आणि मी, आम्ही दोघेही बुद्धिस्ट किंवा बौद्ध धर्माचे आहोत. आय कुड नॉट kneel बिकॉज ऑफ माय क्लोथ्स अँड इक्विपमेंट. kneel मीन्स रेस्ट ऑन knees, की मी माझे गुडघे टेकवले, पण काही कारणास्तव म्हणजे माझे कपडे किंवा माझे जे इक्विपमेंट साधनं जी होती त्यामुळे मला नीट सारखं बसता आलेलं नाही. बट आय ऑफर्ड अ सायलेंट प्रेयर इन माय हर्ट. पण मी माझ्या मनामध्ये देवाला सायलेंट प्रेयर, शांतपणे उभं राहून मी देवाला प्रार्थना केली. द ऑफरिंग वेअर बिस्किट्स, कॅन्डी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. आता कोणकोणत्या वस्तू त्यांनी ऑफरिंग मीन्स अर्पण केलेल्या आहेत, तर बिस्किट, कॅन्डी अँड अ लिटिल ब्ल्यू पेन्सिल. माय यंगेस्ट डॉटर निमा, त्यांची लहान मुलगी निमा हॅड गिवन मी अ पेन्सिल बिफोर आय लेफ्ट होम. तिने मला पेन्सिल दिलेली जेव्हा मी घरातून निघालो तेव्हा, किंवा मी जेव्हा घर सोडलं तेव्हा तिने मला पेन्सिल दिलेली होती. शी आस्क्ड मी टू पुट इट ऑन द टॉप ऑफ द माउंटन ॲज हर ऑफरिंग. आणि तिने मला विचारलेलं की ही पेन्सिल तुम्ही ऑफरिंग करतील का किंवा अर्पण करतील का जेव्हा तुम्ही टॉपला पोहोचतील तेव्हा. इट वॉज अन ऑर्डिनरी ब्ल्यू पेन्सिल. ती एक ब्ल्यू पेन्सिल, निळी पेन्सिल होती. नॉट इवन अ लॉंग वन. ती काही खूप मोठी पेन्सिल नव्हती. पण इट वॉज वन ऑफ हर प्राइज पोझेशन्स. प्राइज मीन्स व्हॅल्युएबल अँड पोझेशन्स मीन्स होल्ड ऑर मास्टरी. की ती अशी पेन्सिल होती, ही पेन्सिल तिला बक्षीस किंवा मौल्यवान खजिन्यापेक्षाही महत्त्वाची अशी ती पेन्सिल होती आणि ती तिने तिच्या वडिलांना ऑफरिंग करण्यासाठी दिलेली होती. ॲज आय पुट इट डाऊन. आणि पुढे ते सांगतात की ती तिथे ठेवल्याचे मी तिथे ठेवली. आय पॉइंटेड इट आउट टू हिलरी. आणि हे हिलरीने तिकडनं पॉइंट आउट केलं किंवा त्याच्या निदर्शनास आले. ही गेव मी अ बिग स्माईल. आणि हिलरीने तेन्झिंगला मोठी स्माईल दिली. शोविंग दॅट ही अंडरस्टूड. आणि असं चेहरा केला किंवा चेहऱ्यावरचे हावभाव असे होते की हे सर्व जे काही चालू आहे ऑफरिंग किंवा अर्पण करण्याचं प्रोसेस, हे सगळं हिलरीला समजलेलं आहे. देन आय गॉट आउट द फ्लॅग्स विच आय हॅड ऑन पीस ऑफ स्ट्रिंग अबाउट 4 feet लॉंग. त्यानंतर 4 फूट लांब असलेले फ्लॅग्स मी बाहेर काढले. I fastened one end to my ice axe and Hillary took pictures as I held it up. Fasten means attach or tie. की ते जे फ्लॅग्स बाहेर काढल्यानंतर त्या दोरीवर जे लटकवलेले होते ते दोरीचं एक टोक मी जी आईस एक्स होती, बर्फाची जी कुऱ्हाड होती, त्या कुऱ्हाडीला बांधलं आणि ते फडकवण्याचा प्रयत्न किंवा मी ते फडकवले आणि तेवढ्यातच हिलरीने माझा फोटो काढलेला आहे. ॲज आय हॅड टू ब्रिंग माय आईस ॲक्स डाऊन विथ मी. आईस ॲक्स मीन्स अन ॲक्स used by climbers for cutting footholds in ice, having a head with one pointed and one flattened end and a spike at the foot. आता आईस एक्स म्हणजे काय की जेव्हा माउंट एव्हरेस्ट चढायचा असतो किंवा एखादा पर्वत किंवा शिखर पार करायचं असतो त्यावेळेला जे काही बर्फ मध्ये असतात ते बाजूला काढण्यासाठी ही आईस एक्स वापरली जाते. आणि ही आईस एक्स आम्ही आमच्यासोबत घेऊन गेलेलो होतो किंवा घेऊन सोबत आणलेली होती. आय ब्युरिड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इन द आईस ऑफ द टॉप. आणि मग आम्ही काय केलं की वर पोहोचल्यानंतर
एक टोक कड्यावर बर्फामध्ये आणि दुसरे टोक उतारावर बर्फाच्या खोलवर पुरलं. And the other in the snow on the slope down below. When we left, there were lying flat against the summit. आणि जेव्हा आम्ही परत निघालो तेव्हा बर्फात परत आम्ही विराजमान झालो किंवा बर्फात आम्ही लाईंग अगेन्स्ट द समिट, की आम्ही शिखराच्या दुसऱ्या बाजूने आमचा प्रवास सुरू केला. आय वॉज व्हेरी थ्रस्टी, की मला आता खूप तहान लागलेली होती. आय टूक आउट अ वॉटर ट्रम्बलर. आणि वॉटर ट्रम्बलर मीन्स अ ग्लास वेझल सच ॲज अ ड्रिंकिंग ग्लास ऑर फॉर होल्डिंग वॉटर. आणि मी पिण्यासाठी पाण्याचे पात्र किंवा पाण्याची जी बॉटल असेल ती बाहेर काढली. बट फाउंड अ वॉटर इन अ मेटल कंटेनर हॅड फ्रोझन. आणि बघितलं की त्या बॉटलमध्ये किंवा एखाद्या धातूच्या पेल्यामध्ये जे पाणी होतं ते पूर्णपणे फ्रोझन झालेलं, की गोठलेलं होतं. सो आय कुडंट क्वेंच माय थर्स्ट. क्वेंच मीन्स टू सॅटिस्फाय युअर फिलिंग ऑफ थर्स्ट बाय ड्रिंकिंग अ लिक्विड. की क्वेंच मीन्स भागवणे किंवा माझी तहान मी पूर्णपणे भागवू शकलो नाही. आय एट सम बिस्किट अँड ऑफर्ड सम टू हिलरी. मी काही बिस्किटं खाल्ली आणि हिलरीला सुद्धा ऑफर केली. आय वॉज वेअरिंग अ रेड स्कार्फ. मी रेड स्कार्फ वेअर केलेला किंवा घातलेला होता. विच माय ग्रेट फ्रेंड लॅम्बर्ट, जो माझा फ्रेंड आहे त्या लॅम्बर्टने हॅड गिवन मी लास्ट म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी हा रेड स्कार्फ दिलेला होता. लीडर ऑफ द 1952 स्विस एक्सपिडिशन. ज्या वेळेला ते स्विस एक्सपिडिशनसाठी 1952मध्ये गेलेले तेव्हा त्यांना तो रेड स्कार्फ देण्यात आलेला होता. इट वॉज जस्ट अ इयर अगो. त्याला फक्त वर्ष उलटलं आहे. ऑन May 28th when we were standing at 28,215 feet that he gave me the scarf. की 28 मेला ज्या वेळेला आम्ही 28,215 फूट उंचावर होतो त्यावेळेला त्या माझ्या मित्राने मला हा रेड स्कार्फ दिलेला होता. आय ओवर इट ऑल द वे अप द माउंटन फ्रॉम दार्जिलिंग. आणि मी तो दार्जिलिंगपासून घातलेला होता. ॲज आय स्टूड ॲट द टॉप. आणि जसं मी टॉपला पोहोचलो आय रिमेंबर्ड हिम. आणि त्यावेळेला मला त्याची आठवण आली. अँड फेल्ट दॅट ही वॉज विथ मी. आणि मला असं जाणवलं की तो माझ्यासोबत आहे. आय फेल्ट ॲब्सोल्युटली फिट ॲट द समिट. आणि मी जेव्हा पोहोचलो तेव्हा मला असं जाणवलं की तो सुद्धा आता माझ्यासोबत आहे. माय माइंड वॉज ॲब्सोल्युटली क्लिअर. माझं माइंड एकदम क्लिअर होतं. आय डिडंट फील टायर्ड. आय फील्ड एक्झिलरेटेड. आणि मला टायर्ड किंवा बोर कंटाळवाणं असं वाटलं नाही. आय फेल्ट एक्झिलरेटेड. एक्झिलरेटेड मीन्स व्हेरी हॅप्पी ऑर अँड एक्सायटेड, की माझ्या मनात खूप एक्साइटमेंट होती. इट वॉज अ व्हेरी क्लिअर सेन्सेशन. आणि सेन्सेशन मीन्स फिलिंग्स. आणि माझे फिलिंग्स खूप क्लिअर होत्या. बिलो ऑल द हिल्स अँड माउंटन्स लुक्स लाईक गॉड्स अँड गॉडेस टू मी. की खाली वरून ज्या शिखरावर जेव्हा पोहोचलो तेव्हा जेव्हा आम्ही खाली बघितलं तेव्हा असं दिसत होतं की जे हिल्स म्हणजे ज्या छोट्या टेकड्या किंवा माउंटन्स आहेत ते जणू काही देवदेवतांसारखे दिसत होते. द प्लेन्स बिलो लुक्ड लाईक सो मेनी ब्रोकन पीसेस ऑफ द मॅप. आणि जे काही प्लेन्स म्हणजे पठारं आहेत जे जणू काही असे दिसतात की एखाद्या नकाशाचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत. 2 or 3 people could stand there on the roof of the world if you cut ice. आणि जर त्या बर्फाचा एखादा तुकडा तुम्ही काढला तर त्याच्यावर कमीत कमी 2 ते 3 लोक उभी राहू शकतात. 20 or 30 feet बिलो द टॉप. आणि टॉपपासून 30 ते 20
20 ते 30 फूट खाली आल्यानंतर देअर वॉज इनफ फ्लॅट स्क्वेअर फॉर 2 पीपल टू स्लीप. आणि खाली आल्यानंतर तिकडे कमीत कमी 2 लोक झोपू शकतील अशी फ्लॅट किंवा सपाट जागा होती. यू कुल्ड पिच 1 टेंट देअर. आणि तिकडे तुम्ही एक छोटा तंबू, पिंच मीन्स टू सेटअप, पिच टेंट किंवा तंबू सुद्धा ठोकू शकतात. द समिट इज अ फ्लॅट ऑन वन साइड अँड स्टीप ऑन द अदर. आणि हे जे शिखर किंवा समिट आहे हे एका बाजूने पूर्ण फ्लॅट आणि दुसऱ्या बाजूने स्टीप किंवा खडकाळ अशा कडा आहे. देर इज अ स्नो ऑन द नॉर्थन साइड. नॉर्थन साइड मीन्स उत्तरेकडे पूर्ण बर्फ, रॉक्स दगड, रॉक्स ऑन द साऊथ. दक्षिणेकडे खडकाळ किंवा दगडांचा भाग. अँड ईस्ट अँड स्नोवी रॉक्स ऑन द वेस्ट. दक्षिणेकडे आणि पूर्वेकडे खडकाळ प्रदेश किंवा खडकाळ भाग आणि पश्चिमेला बर्फाळ प्रदेश आहे. वी स्टे ऑन द टॉप अ लिटिल मोर दॅन 15 मिनिट्स. आम्ही 15 मिनिटांपेक्षा जास्त काळ तिकडे टॉपला थांबलो नाही. वी वेअर लकी दॅट देअर वॉज नो गेल. गेल मीन्स स्ट्रॉंग वाइंड. की आम्ही खूप लकी होतो की टॉपला पोहोचलो तेव्हा तिकडे कोणत्याही प्रकारचं वादळ नव्हतं. ऑर इट वुड हॅव स्वेप्ट ऑफ अस ऑफ. जर तिथे वादळ असतं तर कदाचित आम्हाला उडवूनही टाकलं असतं. माय नेक्स्ट थॉट वॉज नाऊ टू गेट डाऊन सेफली. आणि माझ्या मनात पुढचा विचार हा होता की आता आपल्याला सेफली खाली पोहोचायचं आहे. ऑन द डिसेंट फ्रॉम द समिट आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी. आणि जेव्हा उतरताना मी हिलरीच्या मागे होतो. आय वॉज फॉलोइंग हिम अँड होल्डिंग द रोप टाईटली. मी त्याला फॉलो करत होतो आणि जी रोप होती ती टाईटली पकडलेली होती. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंडेड सेफली. डिसेंडेड मीन्स टू गो डाऊन टू अ लोअर प्लेस. आणि माझी डिटर्मिनेशन किंवा माझी खूप इच्छा होती की आता आम्ही दोघंही सेफली खाली पोहोचलो पाहिजे. I must say that the climb down was more difficult and dangerous than a climb up. आणि मी खरोखरच नक्कीच सांगेन की जेवढं वर चढणं कठीण आहे त्यापेक्षाही कठीण आणि डेंजरस हे काय आहे तर क्लाइंब डाऊन म्हणजेच खाली उतरणं कठीण आहे. इफ यू स्लीप डाऊन, जर खाली उतरताना तुमचा पाय घसरला, स्लीप मीन्स स्लाइड ऑर ॲक्सिडेंटली, you will go into Kangshung Glacier and there will be no trace left of you. आणि जर तुमचा पाय घसरला तर तुम्ही कुठे जाणार? कॅंगशुंग ग्लेशियरमध्ये. ही अशी दरी आहे की ज्यामध्ये जर तुमचा पाय घसरून तुम्ही पडले तर तुमचा कुठेही पत्ता लागणार नाही किंवा तुमचे अवशेष सापडणार नाहीत. मोर कॉशन्स नीडेड. आता आपल्याला आणखी काय काळजी घ्यायला पाहिजे तर कॉशन्स मीन्स काळजी. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन बट यू नीडेड मोर हॉशियर्स ऑर कॉशन्स. पण आता आपल्याला नक्कीच माहिती आहे की उतरताना आपल्याला वेळ कमी लागतो, परंतु एक लक्षात ठेवा की उतरतानाच आपल्याला जास्त काळजी घ्यावी लागते. वेन आय रीच कॅम्प 9, की ज्या वेळेला आम्ही कॅम्प 9मध्ये पोहोचलो, माय फर्स्ट थॉट वॉज थँक गॉड we have been spared an accident, and if up to now there have been no accident, I hope there will be none in future. आणि जेव्हा कॅम्प 9मध्ये पोहोचलो तेव्हा माझा पहिला विचार की मी देवाचे पहिले आभार मानले आणि देवाला एवढंच सांगितलं की इथे पोहोचेपर्यंत जर आमचा ॲक्सिडंट किंवा आमच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स, अडथळे आले नाहीत, कोणतीही वाईट घटना घडली नाही, म्हणजेच ह्यापुढे सुद्धा किंवा इन फ्युचरसुद्धा असं काही घडणार नाही. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ह मी. मी देवाला नेहमीच प्रार्थना करत आलेलो आहे आणि देवसुद्धा माझ्या पाठीशी आहे. ॲट कॅम्प 9 हिलरी अँड आय वेअर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. कॅम्प 9मध्ये पोहोचल्यानंतर मी आणि हिलरी बोलण्याच्या मूडमध्ये नव्हतो.
वी जस्ट अटेंड टू अवर ओन थिंग्स, वी स्टे देअर अबाउट हाल्फ ॲन अवर. आणि आम्ही फक्त अर्धा तास तिकडे होतो आणि त्या अर्ध्या तासामध्ये आम्ही फक्त आमच्या ज्या काही वस्तू होत्या त्या आम्ही आमच्यासोबत घेतल्या. वी बॉईल सम स्नो टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आम्ही तिकडे आल्यानंतर काही स्नो किंवा बर्फ बॉईल केलं, उकळवलं आणि त्याचं लेमन म्हणजे लिंबू सरबत किंवा लिंबाचा रस करून पिला. व्हेन वी लेफ्ट वी टूक ओनली अवर स्लिपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेम्ट. ज्या वेळेला आम्ही ते कॅम्प 9मधून निघालो तेव्हा आम्ही आमच्यासोबत फक्त स्लिपिंग बॅग्स म्हणजे झोपण्यासाठी किंवा आवश्यक ज्या वस्तू होत्या तेवढं सोबत घेतलेलं, बाकी सर्व आम्ही त्या टेंटमध्ये सोडून आलेलो होतो. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8 वेअर वी स्पेंड द नाईट ॲज अन इझियर जॉब. कॅम्प 9 टू कॅम्प 8 ह्यामध्ये आम्ही जो काही वेळ घालवला किंवा रात्र घालवली ते इझियर जॉब किंवा ते काही सोपं होतं. जस्ट अबाव कॅम्प 8 वेअर द अदर्स कुड सी अस. आणि आम्ही कॅम्प 8च्या थोडा वर असतानाच आम्हाला लोकांनी बघितलं. आय रेज माय आर्म विथ माय थंबअप. आणि मी माझा हात वर करून थंबअप केलं. नॉईस अँड लॉ सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश विथ जॉय. आता हे दोन माणसं माणसांनी त्यांना बघितलेलं आहे. एकाचं नाव आहे नॉईस आणि दुसऱ्याचं नाव आहे लुई. ह्या दोघांनी जेव्हा हिलरी आणि शेर्पा तेन्झिंगला बघितलं तेव्हा त्यांचा चेहरा आनंदित झाला. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ अवर सक्सेस. आणि अशा पद्धतीने आम्ही आमच्या सक्सेसची, आमच्या यशाची स्टोरी त्यांना सांगितली. ॲज वी गॉट नियरर टू कॅम्प 8 आणि जसं आम्ही त्या कॅम्प 8च्या जवळ गेलो, वी केम टू मीट अस अँड केम अप अबाउट 300 feet विथ टी अँड कॉफी. लुई नावाचा जो माणूस आहे तो त्यांना भेटण्यासाठी 300 फूट वर गेला आणि त्यांच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन त्याने नेलेलं आहे. अनादर 50 feet डाऊन वी मेट नॉईस हू ब्रॉट अस मोर टी. आणि आणखी 50 फूट खाली गेल्यानंतर नॉयसी नावाचा हा जो माणूस आहे त्यांनी परत त्यासाठी चहा नेलेला आहे. दिस टी स्मेल केरोसिन. आणि हा जो चहा होता ह्या चहाला केरोसिनचा स्मेल येत होता, वास येत होता. अपिअरंटली मीन्स अकॉर्डिंग टू व्हॉट पीपल से ऑर टू हाऊ समथिंग अपिअर्स बट परहॅप्स नॉट ट्रू. की काही वेळेला काय होते, लोक सांगतात परंतु ते खरं आहे असं नाही. इट हॅड बीन मेड इन अ हरी अँड समहाऊ सम केरोसिन गॉट इन टू द वेलकम कप. आणि काय झालं की कदाचित त्याने घाईघाईने हा चहा बनवला असेल आणि त्याच्यामध्ये केरोसिन गेलं असेल म्हणून ह्या चहाला केरोसिनचा वास येतो. बट आय थॉट सिन्स द जेंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट. पण मी विचार केला की ह्या माणसाने आपल्यासाठी ट्रबल मीन्स खूप प्रॉब्लेम्समधून किंवा खूप मेहनतीने चहा बनवून आणलेला आहे. आय वॉज गोईंग टू एन्जॉय इट वॉट एव्हर द स्मेल. आणि हाच विचार करून तो चहा मी आनंदाने प्यायलो. तेन्झिंग नॉर्गे हा जो लेख आहे हा तेन्झिंग नॉर्गे यांनी लिहिलेला आहे. आता ह्या लेखामध्ये आपल्याला पूर्णपणे तेन्झिंग नॉर्गे आणि हिलरी ह्यांनी जो माउंट एव्हरेस्ट पार केलेला आहे किंवा सर केलेला आहे ह्याची संपूर्ण माहिती, त्यांनी कशा पद्धतीने पार केलं आणि त्यांना कोणकोणते अडथळे आले किंवा कोणती काळजी आपण घेतली पाहिजे हे सर्व ह्या लेसनमध्ये दिलेलं आहे. थँक्यू.